हे बघ हे बघ हे बघ हट तुझ्या आय हट. हे बघा इथे फणसाचे ना फणस लागले होते. छोटा दिसत असेल तुम्हाला. असे इथे पण बरेच लागले होते पण सगळे वांदराने खाऊन फेकून दिले. इथे पण आहेत बघा पण तयार व्हायला याला वेळ जाईल. पण बघा इथे पण फांदी मोडून ठेवली आहे. म्हणजे एखाद्या फांद्याला 10, 12, 15 बिया भेटल्या असत्या त्या पण ते लोक नुकसान करून टाकतात. आता मी तुम्हाला बोलतो ना हाहाकार. हे तुळस आहे ना तुळस. तुळस पण कुठून खातात ते. भांड होता की नाही अजून. कधी होईत होईत लवकर कर मेल्या. फळा चांगली झाली होत मेले एवढे एवढे झाली होत पण ते खातात होत. तुझ्या आईचं तुझ्या ही फणसाची काय म्हणतात ना कुरी आहे बारीक एवढी एवढीशी. ह्याला खाऊन फेकून देतात वरनं वांदर. कसे येणार फणस कळत नाही. आंबे दादा दाखवले तुम्हाला. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. मी अनिल आंबेकर आपलं स्वागत होतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आलो आहे गावी आणि आलो आहे आपल्या काजूच्या बागेत. बाजूला दिसतोय ना मोहर. कुठे कुठे पिकरुडं पडायला पण सुरुवात झाली आहे आणि आंब्यावरती कणी पडायला पण सुरुवात झाली आहेत. पण वांदर झाले काही ठेवत नाहीत अशी परिस्थिती आहे. आता तुम्हाला दाखवलं ते एवढी एवढीशे जे कोवरे असतात ना फणसाच्या त्या वरनं काढून फेकून देतात किंवा त्या तोडून फेकून देतात. त्याच्यानंतर हा जो मोहराचे देठ असतात काजूच्या ह्याचे ते तोडतात. झाडावरनं इकडनं तिकडे जाताना त्या फांद्या मोडतात. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याच्यामुळे कोकणातल्या शेतकऱ्याला खूप नुकसान होतं. असो पण ते काय कोणाचं लक्ष नाही, काय करणार. चांगला मोहर आला आहे यावर्षी आंब्याला. मला नाही वाटत खायला भेटतील यावर्षी पण आंबे. अशी परिस्थिती आहे. गेल्या टायमाला पण असंच झालेलं. ॲक्च्युली इथे कोण नसतं राखायला त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो, बाकी काय नाही. चला तर भेटत राहूया आपल्या बागेच्या या फेरफटक्यामध्ये. बागेत काय काय ते तुम्हाला दाखवतो. चला तर. इथे कलमाचं झाड आहे म्हणजे आंब्याचं, हापूस आंब्याचं. आणि एक छोटं झाड आहे. याच्यावरती मोहर तर काय दिसतच नाही. आतल्या छोट्या झाडांवरती आहे. मोठ्या झाडांवरती बघूया आपण जाऊन त्यांच्यावरती काय आहे का. काजूवरती मोहर आहे. हे एक आमचं बिटकी म्हणजे रायवळ आंबे वगैरे बोलतो ना आपण. हापूस आंबे नाही, बिटकी चुपायचा आंबा असतो ना त्याचं झाड आहे. मोहर बऱ्यापैकी आला त्याच्यावरती. पण हे खूप उंच असल्यामुळे ना याचा काढताना वगैरे खूप त्रास होतो. आणि काही फांद्या आम्ही त्याच्यात तोडल्या पण होत्या मध्ये, इकडे पडू नये म्हणून. असं आहे. पण 4-5 झाडापैकी एकच राहिले आता बिटकीचं झाड. बाकी काय हापूस आंब्याची एक 10-12 कलमं असतील. हे बघा इथे फणसाचे ना फणस लागले होते. छोटा दिसत असेल तुम्हाला. असे इथे पण बरेच लागले होते पण सगळे वांदराने खाऊन फेकून दिले, काढून फेकून दिले. खात नाही, फक्त नुकसानी भरपूर करतात. असं आहे. हे बघा ही अशी पिकरुडं फुटायला लागली आता. म्हणजे आणखी एक 15-20 दिवसाने ओले काजू आपल्याला खायला भेटतील. वरच्या एका बागेमध्ये 1-2 झाडांवरती जरा मोठे झाले आहेत. ते मला वाटतं एक 10-15 दिवसामध्ये तयार होतील. तिकडे जायला भेटलं तर आपण ते पण तुम्हाला दाखवतो. आपण आलोय पार्किंग मधल्या काजूच्या झाडांवरती. इथे बघा रट तयार होत आहेत. एक 10 दिवसांनी हे रट म्हणजे भाजीसाठी वगैरे चांगले असतील तयार झाले. 10 ते 15 दिवस जातील ना असं मला वाटतंय. बघूया आणखी. इथे पण आहेत बघा पण तयार व्हायला याला वेळ जाईल. पण वांदर वाट लावून टाकतात सगळी, खूप वाट लावून टाकतात. त्याच्यातले किती राहतील माहिती नाही. आणि इथे बागेत आले 2 कार्टून. काय कोणाशी लढते तू? हा मग
त्या इकडच्या आतमधल्या काजूंवरती अजून काय पिकरूड वगैरे फुटली नाही आहेत, पडली नाहीत. हे बघा ते स्टार्टिंगच्या 2-3 दांबींवरती होते चांगले रेट पडलेले, इथे एकदम बारीक आहेत. जस्ट सुरुवात आहे, महिना जाईल वाटतं या दांबींना इकडच्या. अशी आतमध्ये बाग आहे आमची, खूप जरा दाट झाड आहे तिथे, चालायचं वाकूनच चालायला लागतं असं आहे. इकडची पण परिस्थिती आहे, महिना जायला वाटतं ह्या काजूंना. ते बेट आहे कामटाचं. आता आपण आलोय मागच्या काजूच्या बागेत. इथे तर मोहरच येतोय, पिकरूड पण नाही पडली आहेत. हा इथे आहे, हे दोनच दिसतात पण असं आहे. वांदराचे पराक्रम, फांदी तोडून टाकली बघा. असं नुकसान होतं कोकणातल्या शेतकऱ्याचं. पण काय आपली माणसं काय कोणाला काय बोलत नाहीत, काय नाहीत, असं सगळं आहे. हे आंब्याचं झाड एक लावलेलं आहे, जगलंय व्यवस्थित. हा आपला चिकू आहे. अरे वा, मला 2 चिकू दिसत आहे त्याच्यामध्ये. मला तुम्हाला दिसतंय का माहिती नाही एवढं क्लिअर. हा बघा. आणि हे चिक्कूचं झाड खूप वर्ष अगोदर मी लावलेलं, पण एवढ्या वर्षाने आज त्याच्यावरती 2 चिकू बघून, नाही 3 आहेत, खूप मजा आली. पण माहिती आहे ते खायला भेटणार नाहीत. वांदर आणि इतर नाही, 5वा पण आहे. वा, म्हणजे असणार आणखी काही चिकू याच्यावरती. हो असतील असतील, नक्की असतील. म्हणजे धरतंय पण खायला भेटत नाही, ही परिस्थिती आहे. तर याच्यातले तरी चिकू खायला भेटतील की नाही माहिती नाहीत. 5-6 तर आहेत. बघूया नेक्स्ट टाइमला येईन, तोपर्यंत बहुतेक तयार झालेले असतील. परत महिन्याने आपल्याला शिगम्याला यायचंच आहे, तेव्हा बघूया, चेक करूया, आणि तेव्हा तुम्हाला कळेल वांदर इथे किती हैदोस घालतात ते. इथे पण फांदी मोडून ठेवली आहे. म्हणजे एखाद्या फांद्याला 10-12-15 बिया भेटल्या असत्या, त्या पण ते लोक नुकसान करून टाकतात. इथे पण तोडली आहे बघा, असं आहे. या झाडाला पण 4-5 वर्ष झालेत लावून. मला वाटलं होतं की मरेल हे, पण नाही, केसर आंब्याचं झाड आहे. बघूया केव्हा याचे आंबे खायला भेटतात ते. या इकडच्या कंपाऊंडला ना कालपासूनच करवंदाची दाट झाडी आहेत, त्यानेच कंपाऊंड झालं आहे. ही त्याची फुलं करवंदाची. ह्या झाडीमध्ये बघा एकदम चिंटुकले करवंद तयार झाले आहेत. म्हणजे नेक्स्ट टाइमला तेव्हा करवंद असतील. तो छोटे झाड पे अच्छा बिया आहे, होतील 10-15 दिवसात तयार होतील अशी बिया आहेत. छोटस झाड आहे, एवढंच आहे. अच्छा, थोडं 15-20 मिनिटं फिरून घाम फुटलाय, गप घरी गेलेलं बरं. पण दुपारचं ऊन पण आहे, असं आहे. त्याला जाऊया घरी. आता मी तुम्हाला बोलतो ना, आहाकार, हे तुळस आहे ना, तुळस पण कुठून खातात ते विचार करा. बाकीच्या गोष्टींचा सोडूनच द्या. तसंच या तुळशीची पण ही चालत आहे. काय त्यांना ह्याच्या पानात भेटतं कळत नाही मला. आणि हे बघा छोटे छोटे कळी फुटलेले आंबे सगळे तुरेच फेकून दिलेत खाली, सगळे तुरे येते. या वर्षी आपण खळं केलंय, व्यवस्थित झालंय खळं आपलं. आता मांडव टाकायचा आहे होळीसाठी. तुम्हाला आम्ही बोललो होतो ना गावी येताना व्हिडिओमध्ये, बोचक्यातना काय घेऊन चाललोय तुम्हाला गावी गेल्यावरती दाखवेन, ती ही गोष्ट होती. ग्रीन नेट. ह्या आमच्या रस्त्यावरच्या जांभी वाटसरूंसाठी मजा आहे, तयार होतील काही दिवसांनी. भेटतील किती माहिती नाही. रमेश त्यांना राखायला बसायला लागेल दिवसभर इकडे वर.
अंडीप काय आलं पहिल्या वाटी कशा जाऊन टाकू. दहाण टाकू झालं राखण झाली की नाही तुझी आज नाही, हा अजून नाही, चालू आहे. चालू आहे हम्म. चल इथे पण बघा मस्त धरल्यात पण आहेत रस्त्यावरती हा रस्ता आहे येण्या जाण्याचा वरती विखारे गोठणे वगैरे सगळ्या रस्त्यावरच्या झाल्यात आतली एक जाम नाही धरली आहे आतमधली पण बाहेरच्या अशा लोंबकळच आहेत. मित्रांनो चाललो आहे राजापूरला आज निघायचं संध्याकाळी तर जरा तिकीट वगैरे बघायला पाहिजे ना जायच्या गाडीत साईडला थांबलो आहे. तसं पण मी रात्रीच्या म्हणजे 9च्या नंतरचीच बस पकडतो अर्ली इव्हनिंग अशा पकडत नाही ना राजापूर गाठूया. आली राजापूर तुळसुंदे आणि आपण कोंडेतळला. मित्रांनो ही जुनी इमारत आहे काय होतं माहिती नाही ते पण लहानपणापासून अशी पडीकच बघतो आणि ती तळी आहे 24 तास पाणी वाहत कोंडेतळी. लहानपणी ना आता ते पडका एक स्ट्रक्चर दाखवला ना तिथून आम्ही चालत म्हणजे राजापूरवरनं चालत स्वतःच्या घरी म्हणजे गावाला जायचं एवढा किलोमीटर गणपती वगैरे इकडून वगैरे. लहानपणी हा प्रवास खूप केला तेव्हा एवढी गाड्यांची फ्रिक्वेन्सी नव्हती हा रोड पण मातीचा होता लिमिटेड ऑप्शन्स होते तेव्हा त्यावेळेस चालतच माणसं मॅक्झिमम प्रवास करायचे असं होतं. तर ह्या कोंडीतळवरनं कोणी जर आपलं काय म्हणतात शेडेवाडी किंवा विखारे गोठणे चालत प्रवास केला असेल ना तर नक्की कमेंट करून टाका. आता आपण जॉईंट होतो आहे मुंबई गोवा हायवेला. मुंबई गोवा हायवे ते जरा गाड्या सांभाळून चालवायला पाहिजेत कारण दोन्ही साईडनं कुठल्याही गाड्या येतात सिग्नल वगैरे काही नाही आहे. आणि हा समोर दिसतोय तो मुंबई गोवा हायवेवरचा सर्वात उंच ब्रिज राजापूर आन बान शान. झाड झाडी उरलेले आहे ओल्ड मुंबई गोवा हायवे. इकडनं दुसरा जातो आणि आपण आलो आहे नाक्यावर अभिनव बेकरीमध्ये कारण पोरीने मला डिमांड्स दिल्यात त्या वस्तू घ्यायला लागतील काय काय पाहिजे ते. बघितल्यावर तुम्ही हसाल पण माझ्या पोरीला ना हे गावातले ठाकूर बेकरीचे ना मखानिया बटर आवडतं ते मला पार्सल घेऊन द्यायला लागतं प्रत्येक वेळेस येतो तेव्हा. नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेत असायला पाहिजे. तर परवा दिवशी गेलेलो शनिवारी आपण तिकीट बघायला त्या दिवशी तिकीट काय भेटली नाही. काल रविवारी पण काय भेटली नाही. आज सोमवार पण बरीचशी कामं होती आपली पेंडिंग बहुतेक त्याच्यासाठी राहिलो आपण. देवाने आपल्याला थांबवलं असेल असं काय असेल तर आज आपण मांडव करून घेणार आहोत कारण आता शिगमा येतोय तर पालखी येणार आपली घरी त्यासाठी आपल्याला मांडव टाकायचं आहे. नंदू बंधू सगळेजण येणार आहेत आता दाखवतो तुम्हाला चला. शोधायचे दहीहंडी कर दहीहंडी. 4 टाळे लागले ना मध्ये एक लाव वाचव काठी इकडे घे मडक्यावर. संदीपान पळवला ते का आणखी आहे की नाही. वजन काय द्या पालक टाकूचा पालखी गेली की जा असं
सेकंड हँड पाल मागवलेला मुक्का जमीन आलेली आहे. तुमच्या व्हिडिओत नको सांगते का तिला काय सांगत व्हिडिओ काढत असतात त्याच्या आपण पेटिंग वगैरे करू. मुक्का जमीन चालली बघा. तुझी वाट बघत होते म्हणून ते लोक थांबले होते. मग संदीप येतात तुझ्याशिवाय पूर्ण कसं होणार. बस भांड होता की नाही अजून? कधी होईत होईत लवकर कर मेल्या. हे आपण ते ग्रीन नेट आणलं होतं ना मांडवासाठी यूज करतोय त्याला. तिथपर्यंत पुरलंय. गेलो तो बरा झाला. डोक्याचा ताव घेता येतच मग येतो जाता येतच मग. असा हा मांडव घालून झालेला आहे आपला. कौलामध्येच घुसवलंय. ग्रीन नेट फाटकी होती कारण ती आपण यूज केलेली आणलेली साईडवरची असं होतं. चला सावली तर झाली.